श्री हरी पद्म पुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद् भगवद्गीता गोरखपुर गीता प्रेस गोरखपुर। कृष्णं वंदे जगद्गुरु श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय। माता लक्ष्मी की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीता महात्म्य अध्याय दुसरा। श्री भगवान म्हणाले, अगलक्ष्मी, पहिल्या अध्यायाच्या महात्म्यासंबंधीचे सुंदर कथानक मी तुला ऐकवले। आता तसेच इतर अध्यायांच्या महात्म्यासंबंधी सांगतो, ऐक। दक्षिणेकडे वेदवेत्या ब्राह्मणांच्या पुरंदर नावाच्या नगरात श्री देवशर्मान नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। तो वेदशास्त्रांचा विशेष जाणकार असून नित्य वेदाध्ययन करीत असे। यज्ञयाग, अतिथी पूजन याची त्याला अतिशय आवड होती। त्यामुळे तपस्वी लोकांना तो नेहमी अत्यंत आवडत असे। त्याने पुष्कळ द्रव्य खर्च करून अनेक यज्ञ केले व देवतांना संतुष्ट केले, परंतु त्या धर्मशील ब्राह्मणाला कधीही कायम टिकणारी शांती मिळाली नाही। त्यामुळे तो आत्यंतिक कल्याण प्राप्त करून देणारे ज्ञान मिळविण्याच्या प्रयत्नात ज्ञान मिळविण्याच्या इच्छेने नेहमी विपुल साधन सामग्रीनिशी सत्य संकल्प तपस्यांची सेवा शुश्रूषा करू लागला। अशा रीतीने सत्कर्मे करण्यात त्याच्या आयुष्याचा बराच काळ निघून गेला। काही दिवसांनी त्याच्याकडे एक त्यागी महात्मा आला। तो आत्मज्ञानी, निरीच्छ व शांत होता। तो नाकाच्या शेंडावर दृष्टी एकाग्र करून नित्य परमात्म चिंतनात निमग्न असे। त्यामुळे तो नित्य आनंद विभोर दिसत असे। त्या नित्यतृप्त तपस्व्याला शुद्ध अंतकरणाने नमस्कार करून देवशर्म्याने विचारले, महात्मन, मला आपल्यासारखी नित्य शांतिमय स्थिती कशी मिळेल? तेव्हा त्या आत्मज्ञानी संतांनी सौपूर गावात राहणाऱ्या शेळ्या राखणाऱ्या मित्रवान नावाच्या धनगराची माहिती दिली व तोच तुला उपदेश करील असे सांगितले। ते ऐकून देशशर्म्याने त्या महात्म्याला वंदन केले व तो वैभव संपन्न सौपूर गावात गेला। त्या गावाच्या उत्तर भागात एक मोठे अरण्य होते। त्या अरण्यात नदीच्या काठावरील एका शिळेवर मित्रवान बसला होता। आनंदातिशयाने त्याची दृष्टी स्थिर होती। त्याच्या पापण्यांची उघड झाप जणू थांबली होती। परस्पराशी शत्रुत्व असणारे प्राणी आपापसातील वैर विसरून तेथे एकत्र नांदत होते। त्या वनात झुळझुळ वारा वाहत होता। पशूंचे कळप शांत बसले होते आणि मित्रवान दयेने ओथंबलेल्या आनंदमय प्रसन्न दृष्टीने पृथ्वीवर जणू अमृत वर्षाव करीत होता। त्याला अशा स्थितीत पाहून देशशर्म्याचेही मन प्रसन्न झाले। तो मोठ्या उत्कंठेने अतिशय नम्रपणे मित्रवानाजवळ गेला। मित्रवानानेही किंचित मस्तक लावून त्याचे स्वागत केले। त्यानंतर विद्वान देशशर्म्याने मित्रवानाचे ध्यान संपल्यावर आपले मनोगत व्यक्त केले। देशशर्मा म्हणाला, महाभाग, मला आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे। माझी इच्छा पुरी होण्यासाठी आपण मला असा एखादा उपाय सांगा की ज्या योगाने आपण हे ज्ञान मिळवले आहे। देशशर्म्याचे हे बोलणे ऐकून काही क्षण विचार करून मित्रवान सांगू लागला। मित्रवान म्हणाला, महाशय, एकदा मी वनात शेळ्या चारत होतो, इतक्यात एका भयंकर वाघाकडे माझी नजर गेली।
तो इतका क्रूर होता की तो जणू सगळ्यांना खाऊन टाकील की काय असे वाटत होते. मी मरणाला भीत होतो. त्यामुळे वाघ येत असलेला पाहून बकऱ्यांच्या कळपाला पुढे घालून मी तेथून पळ काढला. परंतु त्यातील एक शेळी त्याच वेळी सारे भय सोडून नदी तीरावर असणाऱ्या वाघाजवळ जराही न घाबरता गेली. तिने तिकडे तो वाघही तिला मारण्याचे मनात न आणता तिच्याकडे पाहत स्तब्ध उभा राहिला. ते पाहून बकरी म्हणाली, वाघोबा, तुमच्या समोर तुमचे आवडते भक्ष्य उभे आहे. मला मारून माझ्या शरीरातील मांस चविष्टपणे खाना. इतका वेळ स्तब्ध उभे का? तुमच्या मनात मला खायचा विचार कसा काय येत नाही? वाघ म्हणाला, बकरे, इथे येताच माझ्या मनातील द्वेषभाव मावळला. तहान भूक कुठच्या कुठे नाहीशी झाली. त्यामुळे तू जवळ असतानाही तुला खाण्याची मला मुळीच इच्छा नाही. वाघाचे हे बोलणे ऐकून बकरी म्हणाली, मलाही तुमची भीती कशी वाटली नाही कुणास ठाऊक. यालाही काहीतरी कारण असणारच. तुम्हाला ठाऊक असेल तर मला सांगा. हे ऐकून वाघ म्हणाला, मलाही माहीत नाही. चल, समोर उभ्या असलेल्या या सज्जन गृहस्थालाच विचारूया. असे ठरवून ती दोघे माझ्याकडे येण्यास निघाली. त्या दोघांच्याही स्वभावातील हा विचित्र बदल पाहून मला खूप आश्चर्य वाटले. तोपर्यंत त्यांनी माझ्याजवळ येऊन मला विचारले. तेथे झाडाच्या फांदीवर एक वानरांच्या कळपाचा राजा बसला होता. त्यालाच मी याचे कारण विचारले. आम्हा तिघांना एकत्र आलेले पाहून वानर राजाने आदराने मला सांगावयाला सुरुवात केली. वानरराज म्हणाला, धनगरा, ऐक, या संदर्भात एक प्राचीन कथा मी तुम्हाला सांगतो. या समोरच्या अरण्यामध्ये एक मंदिर दिसते, ते पहा. त्यात ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग आहे. पूर्वी या मंदिरात सुकर्मा नावाचा एक बुद्धिमान महात्मा राहत होता. तो तप करीत असे. तसेच या मंदिरातील शिवाची उपासना करीत असे. तो अरण्यातील फुले तोडून आणि व नदीच्या पाण्याने भगवान शंकरांना अभिषेक करून ती फुले वाहून त्यांची पूजा करी. कालांतराने त्याच्याकडे एक अतिथी आला. सुकर्म्याने त्याला खाण्यासाठी काही फळे आणून दिली व म्हटले, महात्मन, मी केवळ आत्मज्ञानासाठी भगवान शंकराची आराधना करतो. आज त्या आराधनेचे फळ भगवंतांनी मला देण्याचे ठरवले असावे, कारण आपल्यासारख्या महापुरुषांनी येथे येण्याची माझ्यावर कृपा केली आहे. सुकर्म्याचे हे मधुर शब्द ऐकून त्या महातपस्वी अतिथीला खूप आनंद झाला. त्याने त्या जागी असलेल्या एका शिळेवर भगवद्गीतेचा 2रा अध्याय लिहिला आणि त्या सुकर्म्याला त्या अध्यायाचे पठन मनन करण्यास सांगून त्याला म्हटले, सुकर्म्या, याच्या अध्ययनाने तुझी इच्छा आपोआप पूर्ण होईल. इतके बोलून त्याच्या समोरच तो महात्मा अंतर्धान पावला, म्हणजे अदृश्य झाला. सुकर्म्याला या घटनेचे आश्चर्य वाटले. त्याने त्या महात्म्याच्या आज्ञेप्रमाणे नित्य गीतेच्या 2ऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला. दीर्घकाळाने अंतःकरण शुद्ध होऊन त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर तो जेथे जेथे गेला तेथील तपोवन शांत झाले. तेथील आसक्ती, द्वेष, थंड, ऊन, तहान, भूक इत्यादी द्वंद्वे नाहीशी झाले. इतकेच नव्हे तर तेथील भयही नाहीसे झाले. 2ऱ्या अध्यायाचे पठन मनन करणाऱ्या सुकर्म्याच्या प्रभावामुळेच हे सारे घडत असे. मित्रवान म्हणाला, वानर राजाचे हे बोलणे ऐकून मी प्रसन्न अंतःकरणाने ती बकरी व वाघ यांना बरोबर घेऊन त्या मंदिराकडे गेलो. तेथे गेल्यावर तेथील एका शिळेवर लिहिलेला गीतेचा 2रा अध्याय मी पाहिला. त्याच्या अभ्यासाने मला हे ज्ञान झाले. म्हणून हे भल्या ब्राह्मणा, तूही 2ऱ्या अध्यायाचे मनन चिंतन कर. त्यामुळे मुक्ती तुझ्यापासून दूर असणार नाही. भगवान विष्णू म्हणाले, प्रिये, मित्रवानाचा हा उपदेश ऐकून
देव शर्म्याने त्याची पूजा केली व त्याला नमस्कार करून पुरंदरपुराची वाट धरली. तेथे एका देवळात राहणाऱ्या पूर्वी सांगितलेल्या महात्म्याला भेटून त्याला सर्व वृत्तांत सांगितला व त्याच्याकडूनच सर्वप्रथम दुसऱ्या अध्यायाची संथा घेतली. नंतर त्याच्याकडून त्यातील ज्ञान जाणून घेऊन सुकर्मा नित्य मोठ्या श्रद्धेने दुसऱ्या अध्यायाचे मनन चिंतन करू लागला. त्यामुळे त्याला त्या प्रशंसनीय परमपदाची प्राप्ती झाली. हे लक्ष्मी, दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य सांगणारे हे कथानक मी तुला सांगितले. श्री कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय.